नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहे बीबी मकबऱ्याला आणि बीबी मकबऱ्याच्या तिथं MH0 या चॅनलचे पंकज बनकर येणार आहे. ते आपल्याला फोटोग्राफीमध्ये गायडन्स करणार आहे. फोटोग्राफीचे सगळे टेक्निक शिकवणार आहे DSLR मधले. तर चला आपण आता जाऊया बीबी मकबऱ्याला. तर मित्रांनो, चला आता आपण आलोय पंकज बानकरकडं. तर चला आपण आज जाऊ. हॅलो. तर आता माझ्या बाईकवर नाही, आपण पंकजच्या बाईकवर चाललोय. पंकजच्या बाईकवर चाललोय. त्याचं कारण असं आहे की माझं असं म्हणणं आहे की बाईक म्हणजेच बायको. त्यामुळे मुंबईवरून जर एवढी 450 किलोमीटर चालवत जर आणलेली आहे तर तिला असं बायकोला एकटं ठेवून आपण फिरायचं बरं दिसत नाही. म्हणून आम्ही जाणार आहोत माझ्या बाईकवरून. आमची पल्सर 220 आहे आणि सॉलिड गाडी आहे. मी फॅन आहे या गाडीचा. बजाजमध्ये मला हे आणि ॲव्हेंजर हे दोनच मॉडेल मला छान वाटतात. ठीक आहे, चांगली बाईक आहे. नंतर किती चालू. सध्या आम्ही ही चालवणार आहोत होंडा सिटी शाईन 125 बेस्ट बाईक आहे. तर चला मित्रांनो, आपली राईड सुरू करतोय आपण. चलो, रेडी. चारमिनार रसवंती. चारमिनार. थंड थंड झालंय. थंड. तर फोटोशूट चालू झालेली आहे आमची. भरपूर नवीन नवीन टेक्निक चालू आहे. मला कळत तर नाही आहे काही, पण चालू आहे. आज एक चान्स मिळालेला आहे चांगला फोटोग्राफी करायचा. खूप सुंदर दिसतोय. म्हणजे ताजमहल जर तुम्ही बघितला नसेल आणि दिल्लीला आग्र्याला जायचा काही योग तुम्हाला आला नसेल इथलं तर तुम्ही हा बघू शकता. खूप सुंदर आहे. बऱ्यापैकी ताजमहलची प्रतिकृती झाला म्हटलं जातं असं मला अभिषेकने सांगितलं. सो फोटोग्राफी करायचा आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे आज. प्लस अभिषेकला काही टेक्निक्स शिकायच्या आहेत. हो, तर त्या टेक्निक्स फोटोग्राफीमध्ये मी त्याला सांगणार आहे. सो खास करून मला ऐकायचं, मुंबईवरून जर मी आलो तर त्याचं रिझन आहे की मला अभिषेकला भेटायचं होतं. पहिली गोष्ट, मराठी वाईन्ससारखं यूट्यूब चॅनल जर औरंगाबादमध्ये बसून जर कोणी तयार करते काही, म्हणजे मुंबई पुण्याला जर ही गोष्ट कोणी केली तर त्यात काही फार मोठं नवल वाटतं अशातला प्रकार नाही आहे. पण जर औरंगाबादमध्ये बसून एखाद्या नवीन पिढीचा तरुण जर ही गोष्ट करू शकतो तर मला फार इच्छा आहे हे जाणून घेण्याची की बाबा हे तुला कुठून सुचलं, कसं आलं आणि ब्लॉग करावा किंवा मग मराठी वाईन्ससारखे एपिसोड करावे हे तुला कुठून सुचलं आणि काय माहिती. जेव्हा आपण मराठी वाईन्स चालू केलं होतं तेव्हा फक्त एकच हेतू होता की एंटरटेनमेंट करायचं. पहिले पण मी सुरुवात केली होती, पण त्या टायमाला मला इतकं काही माहीत नव्हतं कसं असतं काय असतं. पण सुरुवात करता करता शिकता आलं. माझं जे स्पेशल आहे ते ॲनिमेशनमध्ये. मी ॲनिमेशन करतो. ॲनिमेशन आणि ग्राफिक डिझायनिंग, एडिटिंग हे माझं पॅशन आहे आणि पुढं पण मला त्याच्यातच करायचं आहे. जेव्हा मी मराठी वाईन्स चालू केलं तर हेच आपलं मेन हेतू होता की एंटरटेनमेंट द्यायचं.
मग एंटरटेनमेंटच्या ह्याच्यातूनच ही सुरू झाली आणि सुरुवात झाली. मराठी टक्का जो आपला आहे पूर्णपणे, कारण इंटरनेट यूट्यूब वर्ल्ड वाईड गोष्ट आहे, मराठी टक्का त्या हिशोबाने कमी आहे. मराठीमधले किती लोक बघत असतील हा प्रश्न तुला नाही पडला की म्हणजे किती लोक यूट्यूब बघत असतील मराठीतली आणि बरोबर असतील? विचार होता, पण म्हणलो की ज्या टायमाला आपण आपल्या भाषेमध्ये काहीतरी करतोय तर ती गोष्ट चांगली आहे. कमी बघतील लोक, जास्त बघतील याचा विचार नव्हता, पण जेवढे पण लोक बघतील ते आपले असतील हा विचार होता मनामध्ये जेव्हा मी चालू केलं चॅनल मराठीमध्ये. या बात आहे, छान. ह्याच्यावरून मला पण सांगायचं वाटतं की MH0 चॅनल जेव्हा मी सुरू केलं त्याला 2-3 महिने झाले, आणि जे आता आहे आपले म्हणजे तुमचे पण व्ह्युअर्स जे आहे आणि माझ्या पण सबस्क्रायबरमधले काही असतील ज्यांना कवितेची आवड आहे, तर मग ते समजा मुंबईमध्ये असतील तर त्यांनी तुमचा कॉन्टॅक्ट कसा करायचा, किंवा त्यांची पण काही कविता असेल तर त्यांनी नक्कीच जर तुमच्याकडे काही कविता आहेत, लिखाण आहे जे तुम्हाला वाटतं की दर्जेदार आहे आणि तुम्हाला वाटतं की त्याला मिळावा, तर माझा ईमेल ID तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, maharashtra0@gmail.com. तुमची पहिली जरी कविता असेल, पहिलं जरी लिखाण असेल तरीसुद्धा जर ते दर्जेदार आहे तर तुम्हाला माझं व्यासपीठ पूर्णपणे ओपन आहे. तुमच्या लिखाणाला महत्त्व आहे, तुमच्या वाचनाला महत्त्व आहे. तुम्ही फार गोरे असे देखणे हिरो टाईपचे असले पाहिजेत किंवा चिकण्या मुली असल्या पाहिजे असं काहीही एक्सपेक्टेड नाही. तुमचं टॅलेंट तुमच्या लिखाणामध्ये, तुमच्या शब्दांमध्ये जर असेल तर माझं चॅनल आणि माझ्या चॅनलचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमी ओपन आहेत. आपण आलेलो आहोत बॉम्बे नाही, काय बोलायचं, मुंबई बोलायचं. मुंबईची आपण भेळ खायला आलेलो आहोत औरंगाबादला. मुंबईवरून भेळ खायला जातो, भेळ खाऊया, बघूया भेळवाल्याकडे काय आहे. तर या सुंदर पाणीपुरीसोबत आजचा व्लॉग आपला इथंच संपतोय. तर नवीन व्लॉगमध्ये लवकरच भेटू. बाय. मराठी